पाचोऱ्यातील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरून उतरताच देशाच्या ऑपरेशन सिंदूरसाठी रवाना. हळद फिटली नाही, मेहंदी मिटली नाही. काँग्रेस अध्यक्षांना अश्रू अनावर झाले. मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने 7 मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले. यामध्ये 9 ठिकाणी हवाई मार करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडेगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांची चिचौका यामिनी हिच्याशी नुकताच 5 मे रोजी विवाह संपन्न झाला होता. परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत. मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झालाय. या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येते. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला. युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली आहे. पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वसामान्यांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी श्री सोमवंशी म्हणाले. ड्यूटी जॉईन करता आहे तुमची पती? मला खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमचं सत्यनारायण पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते. देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? देशासाठी जावं. काय सांगणार? जे आहेत अवघ्या 2 दिवसाच्या लग्नानंतर पुन्हा देश सेवेसाठी हजर होण्यासाठी जाते. पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील असं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या पहलगामचं झालं आता युद्ध सदृश परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये त्याला कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला. म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी, आमच्या संरक्षणासाठी, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असता आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे. सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊडफुल होणारा, अभिमान वाटणाराच क्षण आहे. आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच आम्ही चिंतितो की असं काही घडू नये, युद्धच होऊ नये, अशी परिस्थिती येऊच नये अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण. आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या, या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्याच्या उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे.